कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या मॅनेजोगिरीमुळे सोलापूर-धुळे हायवे बनला डेट ट्रॅपो, 4 ते 5 जणांचा बळी. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील कसाबखेडा फाट्याजवळ कंत्राटदार एच.डी. दौंडे यांच्याकडून पुलाचे आणि दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडचे काम अत्यंत निष्काळजीपणे सुरू आहे. वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून रांग साईड प्रवास करावा लागत आहे. येथे बस दुचाकी अपघातात 2 जणांसह आतापर्यंत 4 ते 5 नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. तर आज स्वतः तक्रारदार सुरेश कांबळे यांच्या गाडीचाही इथे अपघात झाला. कोटींच्या या कंत्राटात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे न्यायी अधिकारी पूर्णपणे मॅनेज असल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र प्रणित ह्युमन पॉवर माथाडी युनियनचे जिल्हाप्रमुख सुरेश कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि सुरक्षा व्यवस्था होईपर्यंत काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.